हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश युनिट नंबर 2 पोएम नंबर 2.1 व्हेजिटेबल्स. चला तर आज आपण या व्हेजिटेबल्स या सुंदर आणि सोप्या कवितेबद्दल आपण शिकणार आहोत. ही कविता आपल्याला विविध भाज्यांची येथे ओळख करून देणार आहे आणि त्या आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे आपण इथे पाहणार आहोत. चला तर पहिला कविता कशी म्हणून घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर त्याचे इथे आपण स्पष्टीकरण पाहूया. लिसन, रिपीट अँड एन्जॉय. ऐका, पाठीमागे म्हणा आणि एन्जॉय करा. कॅरेट्स अँड पंपकिन्स, कॅबेज अँड पीज, बिग ब्राउन पोटॅटोज, लॉंग ग्रीन बीन्स, स्पिनॅच अँड कॉर्न. Let us try them too. So many vegetables good for you. तर अशा प्रकारे ही कविता आपण ही पोएम आपण म्हणून घेऊ शकतो. चला तर कवी या कवितेत काय म्हणत आहेत, या पोएम मध्ये काय म्हणत आहेत हे आता आपण पाहून घेणार आहोत. कॅरेट्स अँड पंपकिन्स, कॅबेज अँड पीज. तर कॅरेट्स म्हणजेच काय, गाजर. पंपकिन्स म्हणजेच काय, भोपळा. कॅबेज म्हणजेच काय, कोबी. अँड पीज म्हणजेच काय, मठार. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांची नावे इथे सांगण्यात आलेली आहेत. तर या कवितेत ते काय म्हणत आहेत पहा कवी. तर इथे कवीने आपल्याला गाजर, भोपळा, कोबी आणि वाटाणा अशा काही भाज्यांची नावे घेतलेली आहेत. प्रत्येक भाजी वेगळ्या रंगाची आहे, आकाराची आहे आणि चवीची आहे. पण सर्व भाज्या आपल्या शरीरासाठी कशा असतात, अत्यंत उपयोग असतात आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात. तर पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. बिग ब्राउन पोटॅटोज, लॉंग ग्रीन बीन्स. तर येथे आपल्याला कवी काय म्हणत आहेत पहा. बिग ब्राउन पोटॅटोज म्हणजेच काय, बिग म्हणजेच मोठे, ब्राउन म्हणजेच तपकिरी आणि पोटॅटोज म्हणजेच काय, बटाटे. लॉंग म्हणजे लांब, ग्रीन म्हणजे हिरवी, बीन्स म्हणजे शेंगा. तर इथे आपल्याला कवी काय म्हणत आहे पहा. बिग ब्राउन पोटॅटोज म्हणजेच काय, मोठे तपकिरी बटाटे जे सर्वांना आवडतात आणि हे बटाटे जे आहेत ते आपल्याला काय देत असतात, ऊर्जा देत असतात, एनर्जी देतात. लॉंग ग्रीन बीन्स म्हणजेच काय, लांब हिरव्या शेंगा ज्या आपल्या शरीराला काय करत असतात, बळकटी आणतात, आपल्याला काय करत असतात, स्ट्रॉंग बनवत असतात आणि ते आपल्याला आरोग्यासाठी चांगले असतात. आपलं आरोग्य ते चांगले राखतात. यावरून आपल्याला कवी काय सांगू इच्छितो आहे की प्रत्येक भाज्यांचे स्वतःचे वेगवेगळे इथे महत्व आहे. तर पुढे गेल्यानंतर ना, स्पिनॅच अँड कॉर्न, लेट अस ट्राय देम टू. तर स्पिनॅच म्हणजेच काय, पालक. कॉर्न म्हणजेच काय, मका. लेट अस ट्राय देम टू, त्यांना सुद्धा काय करा, खाण्याचा प्रयत्न करा, त्यांना सुद्धा खाऊन पहा, चाकून पहा असं इथे म्हणण्यात आलेलं आहे. तर इथे आपल्याला काय म्हणण्यात आलेलं आहे पहा पालक बद्दल. पालक आपल्याला लोखंड आणि पोषक तत्वे पुरवतो. आपल्याला पालक काय करतो, स्पिनॅच काय देतो, आयर्न देतो आणि वेगवेगळे मिनरल्स, विटॅमिन्स इथे प्रोव्हाइड करतो. कोण, स्पिनॅच. तर कॉर्न काय करतो पहा, जो कॉर्न आहे, मका आहे, तो काय करतो, खायला खूपच चविष्ट असतो, टेस्टी असतो, पचायला सुद्धा खूपच इझी असतो आणि विटॅमिन्स, मिनरल्स न भरलेला असतो. कवी मुलांना इथे काय करत आहेत, प्रोत्साहित करत आहेत, इन्स्पायर करत आहेत की सर्व प्रकारच्या भाज्या मुलांनी इथे खायला हव्यात. फक्त आवडतेच नाही तर नवीन भाजी सुद्धा येथे चाकून पाहावी असं येथे आपल्याला कवी सांगतोय. तर सो मेनी व्हेजिटेबल्स गुड फॉर यू. तर शेवटी कवी काय म्हणतोय पहा. सो मेनी व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर भाज्या आहेत आणि त्या सगळ्या आपल्यासाठी काय आहेत, चांगल्या आहेत. गुड म्हणजेच काय, चांगल्या. फॉर यू म्हणजेच काय, आपल्यासाठी. निसर्गाने आपल्याला विविध प्रकारच्या भाज्या दिलेल्या आहेत आणि त्या सर्व भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगल्या आहेत. भाज्या खाल्ल्याने आपण मजबूत होतो, म्हणजे स्ट्रॉंग होतो, तंदुरुस्त होतो, हेल्दी होतो आणि निरोगी राहतो. अशा प्रकारे येथे आपल्याला कवीनं या भाज्यांची ओळख, या भाज्यांचे महत्व या कवितेतून आपल्याला सांगितलेली आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक, लिसन अँड से. लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजेच ऐका, अँड से आय लाईक व्हेजिटेबल्स. तर मधोमध एका मुलाचं चित्र देण्यात आलेलं आहे. तर तो मुलगा काय म्हणतोय पहा आपल्याला.
आय लाईक व्हेजिटेबल्स, मला भाज्या आवडतात म्हणतोय. कोणकोणत्या भाज्या आवडतात येथे विचारण्यात आलेलं आहे. पहा, ब्रिंजल दाखवण्यात आलेलं आहे. ब्रिंजल म्हणजेच काय, वांगी. कॅरेट म्हणजेच गाजर. पंपकिन म्हणजेच भोपळा. टोमॅटो म्हणजेच टमाटे. पोटॅटो म्हणजेच बटाटा. कॉलीफ्लॉवर म्हणजेच फुलगोबी. स्पिनॅच म्हणजेच पालक. तर इथं मुलांना प्रश्न विचारायचे आहेत या रिलेटेड. प्रॅक्टिस करा म्हटलेलं आहे. विच व्हेजिटेबल्स डू यू लाईक. तर इथं मुलांना क्वेश्चन्स विचारायचे आहेत किंवा मुलं एकमेकांना विचारू शकतील. विच व्हेजिटेबल्स डू यू लाईक म्हणजेच तुम्हाला कोणत्या भाजी आवडतं, कोणत्या भाज्या आवडतात इथं विचारायचं आहे. तर काही मुलं वेगवेगळे आन्सर देऊ शकतील. तर आन्सर येईल आय लाईक अ कॅरेट, आय लाईक अ ब्रिंजल, आय लाईक अ पंपकिन, आय लाईक अ टोमॅटो, आय लाईक अ पोटॅटो, आय लाईक कॉलीफ्लॉवर, आय लाईक स्पिनॅच. तर अशा प्रकारे अशा वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्ही विचारून इथं मुलांमध्ये कन्व्हर्सेशन घडवून आणू शकता. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. पहा, आस्क अ डिफरंट क्वेश्चन बाय युझिंग द नेम्स ऑफ अदर व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. तर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचे, फळं आणि फुलांची नावं घेऊन इथं मुलांना डिफरंट क्वेश्चन्स विचारायचे आहेत. C1 देण्यात आलेला आहे. लिसन अँड ऍक्ट, ऐका आणि ऍक्ट करा तसे वागा असं म्हणलेलं आहे. जम्प राईट इफ यू लाईक अँड जम्प लेफ्ट यू डोंट लाईक. इथं काय म्हणलेलं आहे, एक रांग करा म्हणलेलं आहे. रांग केल्यानंतर ना तुम्हाला शिक्षक किंवा टीचर काय दाखवतील, काही फळभाज्यांचे चित्र दाखवतील, भाज्यांचे, पालेभाज्यांचे किंवा फळभाज्यांचे चित्र दाखवतील किंवा फ्रुट्सचे चित्र दाखवतील. जर ते तुम्हाला आवडत असतील, ते फ्रुट्स किंवा ते व्हेजिटेबल जर तुम्हाला आवडत असतील, तर तुम्ही राईटकडं जम्प करायचं आहे. कुठं, उजव्या साईडला उडी मारायचं आहे. जर आवडत नसेल तर डाव्या साईडला उडी मारायचं आहे. जम्प लेफ्ट साईडला आपल्याला उडी मारायचं आहे. कधी, जेव्हा ती भाजी आवडत नसेल. तर इथं आपल्याला पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे. पहा, शिक्षक जो आहे, टीचर जो आहे, तो कॅरेटचं पिक्चर दाखवत आहे. जर आवडत असेल तर राईटकडं जम्प करायचं आहे, त्याला लाईक म्हणलेलं आहे. जर आवडत नसेल तर लेफ्टकडे जम्प करायचं आहे, डोंट लाईक, ती भाजी त्यांना आवडत नाही. तर खाली सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. डू यू लाईक असे विचारण्यात आलेलं आहे. तर लेफ्टकडे गेला असाल तर यू डोंट लाईक इट, तुम्हाला आवडत नसेल. जर राईटकडे आलेला असाल तर तुम्हाला ते आवडतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या फ्लॅश कार्ड्स यूज करून इथे आपल्याला मुलांना ही ऍक्टिव्हिटी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण त्या ऍक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतो. डू यू लाईक अ पायनॅपल, तुम्हाला पायनॅपल आवडतो का असे शिक्षक विचारतील. तर मुलं काय आन्सर देऊ शकतील, जर आवडत असेल यस म्हणायचं किंवा यस आय डू म्हणायचं किंवा यस आय लाईक म्हणायचं. जर आवडत नसेल नो तरी म्हणायचं किंवा नो आय डोंट तरी म्हणायचं किंवा आय डोंट लाईक असं म्हणून लेफ्टकडे जम्प करायचं आहे. जर आवडत असेल राईटकडे जम्प करा. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. यूज अ फ्लॅश कार्ड ऑफ फ्रुट्स अँड फ्लावर्स ऑर द अदर थिंग्स फॉर अ प्रॅक्टिस. तर अशा प्रकारचे फ्लॅश कार्ड्स यूज करून फ्लावरचे, फ्रुट्सचे किंवा दुसऱ्या अदर थिंग्सचे तिथं प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. इनकरेज द चिल्ड्रन्स टू प्रॅक्टिस दिस ऍक्टिव्हिटी इन द क्लास. तर हे इनकरेज करण्यासाठी हे जे ऍक्टिव्हिटी आहे क्लासमध्ये प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 2.1 व्हेजिटेबल्स हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.